नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वीच आपल्या बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलवर आपण जो व्हिडिओ केला की महावितरणमध्ये मेगा भरती येणार आहे, जी की विद्युत सहाय्यकसाठी 5,000 प्लस जागा येणार आहेत आणि कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी काही जागा येणार आहेत, ज्या 468 जागांची मेगा भरती जाहीर आलेली आहे. त्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटसाठी 468 जागा आलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाहिरात पाहणार आहोत आणि ही सविस्तर जाहिरात तुम्हाला महावितरणच्या ऑफिशियल साईटवर ही भेटेल आणि आपण ही जाहिरात आपल्या बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकली आहे. त्यावर तुम्ही चॅनल जॉईन करून ती जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता. आणि आपण टाकलं होतं की जागात काय क्रायटेरिया असणार आहे आणि सिलेबस काय पॅटर्न आहे, आज त्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे. आणि किती तुम्हाला या ठिकाणी कसा जॉब आहे, हा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी तुम्ही तर बालाजी टॉक्स आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचं आहे. तर महावितरणमध्ये या ठिकाणी जबरदस्त संधी आहे मित्रांनो. एकूण जागा 468 आलेल्या आहेत आणि पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, महावितरणची जी कंपनी येते, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, या कंपनी अंतर्गत महावितरणमध्ये या ठिकाणी 468 पदांची मेगा भरती जाहिरात आलेली आहे आणि विद्युत सहाय्यकसाठी 5,000. त्याच्यावरही आणखी एक व्हिडिओ बनवणार आहेत, परंतु आत्ताचा व्हिडिओ आहे हा ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठी आपला व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती पाहणार आहोत, काय इलिजिबिलिटी आहे आणि किती जागा आहेत. तर नंबर ऑफ वॅकन्सीज पाहणार आहोत. एकूण 468 जागांची जबरदस्त या ठिकाणी भरती आलेली आहे. ओपनसाठी या ठिकाणी जागा आहेत 102, EWS 71, OBC 116, SBC 4, NTD 17 जागा आहेत, NTC 18 जागा आहेत, NT 7 जागा आहेत, VJ 14 जागा आहेत, ST 47 आहेत आणि SC 72 जागा आहेत. एकूण 468 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात आपण पाहिली 468 पदांसाठी जाहिरात आहे आणि ओपनसाठी 102, EWS 71, OBC 116 अशा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. नंतर आपण या ठिकाणी एज लिमिट पाहणार आहोत आणि पदाचं नाव काय आहे अकाउंटंटच्या. तर या पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, या पदाचं नाव असं आहे. आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदाचं नाव आहे. आणि जे या ठिकाणी एज जो क्रायटेरिया आहे एजचा, तो पाहू शकता तुम्ही इथं. 30 इयर, जास्तीत जास्त 30 इयर पाहिजे ओपनमधनं तुम्हाला अर्ज करायचा असेल. अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल, 5 वर्षासाठी तुम्हाला 35 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात बॅकवर्ड क्लासेसचे विद्यार्थी आणि EWS कॅटेगरी. आणि बाकीचं द अप्पर लिमिट एक्स सर्व्हिसमनसाठी 45 वर्षापर्यंत या ठिकाणी विद्यार्थी अर्ज करू शकतात. 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि कॅटेगरीसाठी 35 वर्ष आहे. आणि स्पोर्ट्ससाठी सुद्धा 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. पर्सनल डिसॅबिलिटीसाठी 45 वर्षाचं, ऑर्फनसाठी 5 वर्षाचं आहे रिलॅक्सेशन. आता आपण पुढच्या या ठिकाणी क्वालिफिकेशन्स काय आहे. कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी खास संधी तर आहेत मित्रांनो, पण कॉमर्स ग्रॅज्युएटमध्ये तुमच्याकडे कोणत्या डिग्री पाहिजेत की ज्या तुम्ही पास झालेला पाहिजेत. तुमच्याकडे BCom पाहिजे, BMS पाहिजे, BBA पाहिजे विथ MSCIT और इट्स इक्विव्हॅलंट. अरे, एक्सपिरियन्सची गरज नाही या ठिकाणी. महत्त्वाचा मुद्दा आहे की नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी. तुमच्याकडे कोणताही अनुभव नसला तरी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. BCom, BMS, BBA विथ MSCIT और इट्स इक्विव्हॅलंट. तर मित्रांनो, BCom जर तुमची ग्रॅज्युएशन असेल, BComमध्ये केलं असेल, BMS केलं असेल, BBA केलं असेल, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. डिग्री शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट इंडिया एस्टॅब्लिश्ड. तुम्ही या ठिकाणी युनिव्हर्सिटीतून या ठिकाणी डिग्री घेतलेली पाहिजे कसं या ठिकाणी. आणि आता आपण पुढचं पाहणार आहोत, पगार काय असणार आहे. तर मित्रांनो, ह्या पोस्टसाठी पगार तुम्हाला पहिल्या वर्षी 19,000, दुसऱ्या वर्षी 20,000 आणि तिसऱ्या वर्षी 21,000 पगार राहणार आहे. तर पगाराचं असं आहे मित्रांनो की पहिले 3 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर कंपनी घेणार आहे. महावितरण ची जी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड आहे, ती 3 वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे आणि 3 वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे. जसं की झेडपीची एक जाहिरात आली की ग्रामसेवक या पदासाठी कसं सुरुवातीला 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे, तसंच या ठिकाणी सेम, फक्त हे महावितरण आहे आणि महावितरणमध्ये तुम्हाला एक जबरदस्त संधी आहे की 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअलवर घेणार आहेत. नंतर तुम्हाला या ठिकाणी
या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे. तर पहिल्या वर्षी पगार असणार आहे 19,000, दुसऱ्या वर्षी 20,000, तिसऱ्या वर्षी 21,000 आणि आणखी तुमच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएशन इन कॉमर्स फायनान्समध्ये झालेलं असेल तर ॲडिशनल तुम्हाला ₹1,000 पर मंथ ड्युरिंग कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियडमध्ये भेटणार आहेत. आणखी एक आनंदाची बातमी की ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्स फायनान्समध्ये केलेलं आहे त्यांना 1,000 पर मंथ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर या ठिकाणी असताना भेटणार आहेत एक्स्ट्रा 1,000. बाकीच्या जे उमेदवार लागतील ग्रॅज्युएशनवाले त्यांच्यापेक्षा 1,000 एक्स्ट्रा भेटणार आहेत. द सिलेक्टेड कॅन्डिडेट आर ग्रॅज्युएटी ऑदर अलाउन्स विल बी ॲप्लिकेबल देम इज या ठिकाणी कंपनीच्या नियमाप्रमाणे ग्रॅज्युएटी भेटणार आहे आणि बाकीचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे. आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन म्हणजे तुम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे पदाचं तुमचं प्रमोशन होणार आहे रेग्युलर पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणजे तुम्ही परमनंट होणार आहात आणि त्या पदाचं नाव ज्युनियर असिस्टंट अकाउंटवरून तुम्हाला प्रमोशन होणार आहे. प्रमोशन लोअर डिव्हिजनल क्लर्क अकाउंट्स असं या ठिकाणी तुम्हाला पदाचं नाव भेटणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी कॉमर्स ग्रॅज्युएट आणि तुम्हाला पे स्केल असणार आहेत 29,035. पुन्हा नंतर असणार आहेत 32,585. पुन्हा 42,135, 72,875 असं तुमचं पेमेंट दरवर्षी वाढत जाणार आहे. 72,000 तुमचं वाढणार आहे जास्तीत जास्त. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत परीक्षा पॅटर्न काय आहे, परीक्षा पद्धती काय आहे. या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा होणार आहे जी होणार आहे महावितरणची ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठी. तर हे पॅटर्न आहे. मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन तर द कॅन्डिडेट विल बी हॅव अपियर फॉर ऑनलाईन टेस्ट इन हिज ऑन कॉस्ट. तर या ठिकाणी पाहू शकता टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज. या ठिकाणी टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न असणार आहेत. 50 प्रश्न आणि त्याचे मार्क आहेत 110 आणि बाकी फक्त 40 मार्क आहेत. मराठीचे 40 या ठिकाणी रिजनिंगचे 40 प्रश्न 20 मार्कसाठी अर्ध्या मार्काला प्रश्न आहेत. बाकीचे क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न 10 मार्कासाठी अर्ध्या मार्कालाच प्रश्न आहे. टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्कसाठी 10 मार्क आहेत आणि एकूण 40 मार्क म्हणजे प्रोफेशनल नॉलेजला तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो टेक्निकलचा सिलेबस आहे त्याला वेटेज जास्त आहे. 50 प्रश्न 110 मार्क्ससाठी म्हणजे या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही या ठिकाणी 50 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जवळपास 1 तास म्हणजे 2 तास आहे. 1 तासानंतर जसं नगर परिषदला तुम्ही एक्झाम दिली असेल लेखापरीक्षण लेखा सेवाची तर त्यामध्ये कसं 40 प्रश्नासाठी 50 मिनिट होते. तर इथं 50-50 वेटेज समान आहे. प्रश्नाचं वेटेज समान आहे परंतु मार्क्सचं वेटेज पाहिलं तर 110 आहे. 150 मार्काचा पेपर आहे. 150 पैकी 110 मार्क तुमचे प्रोफेशनल नॉलेजला असणार आहेत आणि फक्त 40 मार्क हे बाकी रिजनिंग आणि मराठीला असणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता की एकूण 50 प्रश्न 1-1 तासासाठी असू शकतं. आणखी तर ह्याच्यात आपण पाहिलं नाही. तर आणि आणखी महत्त्वाची एक सूचना आहे की मित्रांनो जसं नगर परिषदला निगेटिव्ह सिस्टीम होती तसंच देअर विल बी पेनल्टी रॉंग ॲन्सर मार्क्ड बाय द कॅन्डिडेट फॉर एव्हरी रॉंग ॲन्सर मार्क्ड बाय द कॅन्डिडेट 1/4 मार्क्स. तर प्रत्येक 4 प्रश्नाला तुमचं 1/4 म्हणजे 0.25 मार्क मायनस होणार आहेत. निगेटिव्ह तुम्ही चुकीचं उत्तर चुकलेलं असेल तर 4 प्रश्न चुकले तर तुमचे 1 मार्क मायनस होणार आहे. तर या ठिकाणी संपूर्ण आपण जाहिरात पाहिलेली आहे मित्रांनो. आता आपण ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट सेंटर या ठिकाणी तुम्ही घ्यायचं आहे. 3 ऑप्शन येतात तिथं ऑनलाईन फॉर्म भरताना आणि फेब्रुवारी मार्चमध्ये या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही. नाही फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा होणार आहे आणि जानेवारी या महिन्यात फॉर्म चालू असणार आहेत. आणि फी किती आहे ओपनसाठी 500 प्लस GST आणि कॅटेगरीसाठी 250 प्लस GST. फी या ठिकाणी बाकीच्या ज्या सरळ सेवेच्या भरत्या चालू आहेत त्याच्या तुलनेत या ठिकाणी महावितरणची फी या ठिकाणी कमीच म्हणावी लागेल आणि अशीच या ठिकाणी एक तुम्हाला संधी तर आहेच. फीसुद्धा कमी दिलेली आहे. महाडिस्कॉम www.mahadiscom इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करायचं आहे. आता आपण पाहिलं मित्रांनो ऑनलाईन पेमेंट हे करायचं आहे तुम्हाला आणि तुमचे सगळे फॉर्म पेमेंट केल्यानंतर पेमेंट रिसिप्ट ही डाउनलोड करून ठेवायची आहे. फॉर्मसुद्धा डाउनलोड करून ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला काही व्हेरिफिकेशनला लागू शकतात काही गोष्टी. तर या ठिकाणी ही पाहिली आपण सविस्तर जाहिरात पाहिली आहे. आता आपण जानेवारीतच अप्लाय होणार आहे म्हणजे या महिन्यातच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर हे आपण पाहू या ठिकाणी
तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की सविस्तर आपण हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कव्हर केली आहे। जी जाहिरात आहे महावितरणची आणि त्यात किती तुम्हाला संधी आहे, सुवर्ण संधी आहे। एक जी महावितरणची भरती लास्ट टाइम आली होती 2015, आज मित्रांनो 2024ला भरती आहे, म्हणजे 5 आणि 4 9 एक 8-9 वर्षानंतर भरती येते। एक पाहू शकता नंतर तुम्हाला अशा संध्या फार येणार नाहीत, कारण संधी अशी पुन्हा नाही, सुवर्ण संधी आहे, पूर्ण ताकद लावायची आहे मित्रांनो। याचा जो सिलेबस आहे प्रोफेशनल नॉलेजचा तो तर अजून आपल्या वेबसाईटवर या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही। उपलब्ध सिलेबस झाल्यानंतर तो आपण या ठिकाणी त्याच्यावर एक व्हिडिओ करू। आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये पाहू शकता तुम्ही की बेसिक ऑफ अकाउंटिंग इन का लॉमध्ये कोणते विचारू शकतात। जो गेल्यावेळी पेपर झाला होता त्याचा जो सिलेबस आहे आपण त्यावर एक सिरीज चालू करणार आहोत। म्हणजे प्रोफेशनल नॉलेज टेक्निकलचे प्रश्न, जसे आपण नगर परिषद एक्झाम, लेखापरीक्षा, लेखा सेवासाठी टेक्निकलची MCQ सिरीज जशी आपल्या चॅनलवर घेतली होती आणि त्याचे PDFs तुम्हाला आपण बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला आपण टाकले होते PDFs फ्रीमध्ये। ही सिरीज असणार आहे। तशीच ही या ठिकाणी महावितरण ज्युनियर अकाउंटंट्ससाठी या ठिकाणी MCQ सिरीज आपण चालू करणार आहोत लवकरच। आणि जर त्याचे आपल्याला या ठिकाणी 2-3 दिवस आपण वेट पाहणार आहोत की ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचा नवीन काही यावेळेस अपडेटेड सिलेबस येतोय का। नवीन आला तर नवीन सिलेबसनुसार आपण या ठिकाणी MCQ घेणार आहोत, आणि नवीन नाही आला तर मात्र जुन्या सिलेबस जो काही गेल्यावेळी विचारलेत प्रश्न त्यानुसार आपण MCQ सिरीज घेणार आहोत मित्रांनो। तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक महत्त्वाचं आहे, सुरुवातीला तुम्हाला ही कॉन्ट्रॅक्च्युअल वाटत असेल जॉब, तरी तुम्हाला 3 वर्षानंतर या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे। फर्स्ट इयरला 19,000 पगार आहे, सेकंड इयरला 20,000 आणि थर्ड इयरला तुमचं 21,000 पेमेंट आहे। आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्स फायनान्समध्ये असाल तर तुमचा 1,000 एक्स्ट्रा पगार राहणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असताना। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी आणि या ठिकाणी MPSC संदर्भात अपडेट असतील स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा, आणि आपण लवकरच सिरीज आणणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि बालाजी के टॉक्स यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहिती अपडेटसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।